नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. नाशिकमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गोविंदनगर परिसरात अनेक नागरिकांना डेंग्यू आजाराने विळखा घातल्याची माहिती समोर येते. येथील 30 ते 40% हॉस्पिटल हे रुग्णांनी भरलंय. गोविंदनगर परिसरातील नंदिनी नदी, शेतामुळे रिकामे प्लॉट, नैसर्गिक नाले मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच इथे छोट्या मोठ्या बिल्डरांनी 100 फूट खोल खड्डे खोदून 30 मजली इमारती उभ्या करण्याचे कारस्थान घातले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी यासह बेकायदेशीर खोदकाम यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गोविंदनगरच्या सर्व्हिस रोडलाच लागून 32 मजली इमारतीचे बांधकाम चालू केले असून येथील 70 मजुरांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. पत्र्याच्या चाळमध्ये राहणाऱ्या या मजुरांना टॉयलेट बाथरूमची ही सुविधा नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात विविध साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील आरोग्य विभाग, सिडको विभागीय कार्यालय, नगर रचना विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. मानवी हक्क आयोगानुसार या मजुरांचे शोषण केले जात असून शासन स्तरावर याची दखल घेतली जाईल का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. डेंग्यू आजाराने अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण? महानगरपालिकेच्या आयुक्त, आरोग्य विभाग आणि विभागीय अधिकारी यांना याचा जाब नागरिकांकडून विचारला जात आहे.